मित्रांनो, सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मामी घराबाहेरच उभी असते आणि नक्की कोणता जावई कोणत्या लेकीला घ्यायला येतो हे पाहत असते। त्यावेळी मामीला भूक पण खूप लागलेली असते। मामीच्या पोटात खूप कावळे कावकाव करत असतात। मामी देवाकडे रिक्वेस्ट करत असते, प्लीज देवा कोणत्या तरी जावयाला इकडे पाठव आणि माझी एखादी लेक तरी इथून जाऊ दे। बिचाऱ्या किती दिवस अशा इथे राहणार। मामीला भूक लागल्यामुळे काही सुचत नसतं। तेवढ्यात सरिता तेथे येते आणि मामी तुम्हाला अळूवड्या आवडतात ना, ह्या अगोदर खाऊन घ्या असं बोलते। तेव्हा मामी खोटं सांगते की माझं आज व्रत आहे। मामीच्या तोंडाला अळूवड्या पाहून खूप पाणी सुटलेलं असतं, परंतु मामीने देवाला प्रॉमिस केलेलं असतं, त्यामुळे मामीचा नाईलाज होतो। तेवढ्यातच अंजीही तेथे येते आणि मामीला सांगते, मम्मी तुझ्यासाठी मी आज जिलेबी घेऊन आले आहे। जिलेबीचं नाव ऐकल्यावर मात्र मामीच्या तोंडाला अजूनच पाणी सुटतं, परंतु मामी जिलेबी खात नाही। मामी सांगते माझं व्रत आहे। तेव्हा अंजी मम्मीकडे पाहतच राहते। त्यानंतर सरिता मामाला आवाज देते आणि जिलेबी खायला देते। त्यावेळी मामा विचारतात आज काय खास आहे, तर अंजी सांगते की माझ्यामुळे आणि पशामुळे सर्वांचा मूड खराब आहे, त्यामुळे मी मम्मीच्या आवडीची जिलेबी घेऊन आले, जेणेकरून तिचा मूड तरी ठीक झाला असता। तर मामा नंदू शेठची जिलेबी आहे ना असं म्हणून जिलेबी आनंदानेच खाऊ लागतात। तर मामी मामाकडे चोरून चोरून पाहत असते आणि मामाला टोमणे मारत असते। तेव्हा अंजीला प्रश्न पडतो, मम्मीने आता काय ह्या व्रताचं नवीन नाटक सुरू केलं आहे। सरिताला ती विचारते, सरिता सांगते माहीत नाही। तर आपण दुसरीकडे जाऊ आणि जिलेबी इथेच ठेवू असं अंजी बोलते, म्हणजे मामी पटकन चोरून चोरून जिलेबी खाईल। मामाही मामीला सांगत असतात की तू पण जिलेबी खाऊन घे, परंतु मामी सांगते माझं आज व्रत आहे। तेव्हा अंजी आणि सरिता आतमध्ये जातात, तर मामी त्या जिलेबीकडे पाहतच राहते। मामा तेथे जिलेबी ठेवून आतमध्ये जातात, तेव्हा मामी जिलेबी हातात घेते आणि माझं एकदा का व्रत संपलं ना, मी तुला चांगली ढवळूनच टाकणार असं जिलेबीकडे पाहून बोलते। इकडे अवनी ज्योतीला विचारते की सर्व स्वयंपाक झाला का, आज सर्व स्वयंपाक दादाच्या आवडीचा आहे, सर्वजण येतीलच, तोपर्यंत तू आराम कर। तेवढ्यातच सर्वजण घरी येतात आणि जेवायला बसतात। तेव्हा पशा कुठे आहे असं वैभव विचारतो, तेव्हा तो बाहेर फुगून बसला आहे असं ओमकार सांगतो, कारण आज आपण चिटिंग केली। त्यावर अवनी सांगते, परंतु ती चिटिंग चांगल्यासाठीच होती। बाहेर पशा ह्या सर्वांचं बोलणं ऐकत असते। इकडे आतमध्ये सर्वजण जेवण करत असतात आणि अवने तू खूप छान स्वयंपाक केला असं बोलत असतात आणि आमटी पण खूप छान झाली असंही सांगत असतात। तेव्हा ज्योतीसमोरच अवनी सांगते, आज माझा खूप गोंधळ उडाला होता, कारण सर्व काम मला एकटीलाच करावं लागलं। धुणं भांडी स्वयंपाकघर सर्व काही एकटीला सांभाळावं लागलं। आमटीना नेटवर पाहूनच बनवली आहे। तर वैभव आणि ओमकार अवनीच्या त्या आमटीची खूपच तारीफ करतात। तर ज्योती अवनीकडे रागात पाहत राहते, कारण सर्व स्वयंपाक ज्योतीने बनवलेला असतो। अवनी पशाला ताट भरून घेऊन बाहेर जाते, तर ज्योती मनातल्या मनात विचार करत राहते, सर्व स्वयंपाक मी बनवला आणि तिने बनवल्याचं नाटक करत आहे की ती नालायक अवनी आहे। तिला अशी जमिनीवर आपटवणार ना, तिला तिचं समजणार नाही। तर इकडे मामी काही जेवण डब्यात भरून ठेवते आणि तो डबा लपवून ठेवते, जेणेकरून घरातील सर्वांना समजावं की मी तर पोटभर जेवण केलं आहे। तेवढ्यातच सरिता तेथे येते आणि मामीला विचारते की तुम्ही जेवलात का, तेव्हा मामी हो बोलते आणि रिकामी भांडी दाखवते। त्यानंतर मामी बाहेर येते आणि एका माणसाला ते सर्व जेवण देऊन टाकते। सरिता हा सर्व प्रकार पाहते। सरिताला समजतं की मामी तर जेवल्याच नाहीत। मामी त्या माणसाला सांगते, माझ्या लेकी लवकर सासरी जाऊ देत अशी देवाकडे प्रार्थना कर। त्यानंतर मामी बोलते, मी पहिल्यांदाच अन्नदान केला। मामी आतमध्ये येते। मामीला खूपच भूक लागलेली असते, परंतु लेकी लवकर सासरी जाण्यासाठी मामीने व्रत केलेलं असतं। त्यावेळी मामी देवाकडे प्रार्थना करते, माझ्या लेकींना त्यांच्या सासरी पाठव, नाही तर मला तरी लवकर तू घेऊन जा। सरिताला हे ऐकून खूप वाईट वाटतं। दुसरे दिवशी अवनी सखीला घेऊन बाहेर चाललेली असते आणि ज्योतीला आवाज देऊन सर्व काही उरकलं की नाही, नाश्त्याला काय करणार, सखीचं दूध थंड केलं की नाही, अशी सर्व काही कामे सांगत असते। तर इकडे ज्योती खूप वैतागलेली असते। ती बोलते, दिवसभर काम करून माझं कंबरडं मोडलं आहे, आता मी तुझंच कंबरडं मोडणार।
तेवढ्यातच अवनी तेथे येते आणि नाश्त्याला काय बनवलं आहे असं विचारते. तर ज्योती खाली जमिनीकडे सारखीच पाहत असते. तेव्हा तू खाली काय जमिनीवर पाहते असं अवनी विचारते, परंतु ज्योती सांगत नाही. ती बोलते की आज मी नाश्त्यासाठी शिरा बनवला आहे. तेव्हा अवनी त्याने सूर्या आणि वैभवला सांगते की मी आज नाश्त्यासाठी शिरा बनवला आहे, तुम्ही पटकन आवरून घ्या. तर अवनी हळूच ज्योतीला विचारते, आज दुपारच्या जेवणात काय बनवणार असं म्हणून अवनी तिला सांगते, आज वांग्याचं भरीत खूप खावंसं वाटलं आहे, तेच तू बनव. तेव्हा ती घरातील सर्वांना पुन्हा मोठ्याने सांगते की मी आज वांग्याचं भरीत आणि भाकरी बनवणार आहे. ती हे सर्व मुद्दाम करत आहे ते पाहून ज्योतीचा राग अजूनच अनावर होतो. अवनी सखीला घेऊन बाहेर जायला निघते. तर ज्योती तिला सांगते, तू पडशील, जरा हळू चाल. ते अवनी सांगते, मी जर पडले ना ते तुलाच भारी पडणार आहे. असं म्हणून अवनी तेथून जायला निघते. तेव्हा तिचा पाय पुसणीवरून पाय घसरतो. ती सखीसह जोरात खाली कोसळते. अवनी बेशुद्ध होते. सखी खूप रडत असते. सखीचा आवाज ऐकून आणि अवनीचा आवाज ऐकून सर्वजण धावत पळत असते ते येतात. अवनी बेशुद्ध झालेली असते. सर्वजण खूप घाबरतात. तर ज्योती मुद्दामच पशाकडे सारखी पाहत असते. पशाला डाऊट आलेला असतो. तेव्हा सर्वजण डॉक्टरला बोलवा असं सांगत असतात. तर इकडे अंजी दुकानात चाललेली असते. तेव्हा मामी तिला सांगते, जर पशा तुला बोलला घरी चल तर तू तशीच घरी जा, मी तुझी बॅग भरून पाठवून देईल. तेव्हा अंजी सांगते, तसंही पशाची चरबी अजून गेलीच नाही आणि मला तिकडे जाण्याची काही एक घाई पण नाही. तेव्हा मामीचं टेन्शन अजून वाढतं. मामी विचार करत राहते, एवढं दिवस उपाशी कसं राहायचं. सरिता मामीसाठी नाश्ता घेऊन येते, परंतु मामी खाण्यासाठी नकार देते. तर सरिता बोलते, काल मी तुमचं सर्व बोलणं ऐकलं आहे. तुम्ही आमच्यासाठी चुरवत ठेवलं आहे ना, ते ठेवण्याची काही एक गरज नाही. तेव्हा अंजीलाही समजतं की मामीने काल जिलेबी का नाही खाल्ली. तेव्हा अंजीही नाश्ता करून घे मामीला बोलते, परंतु मामी नकार देते. तेवढ्यातच मामीला एक फोन येतो. मामीला समजतं की घरामध्ये अवनी आणि सखी पडल्या आहेत. हे सर्व ऐकून सरिता आणि अंजी खूप घाबरतात. सर्वजण तिकडे जायला निघतात. इकडे डॉक्टर घरी येतात आणि अवनीला चेक करत असतात आणि डोक्याला व पाठीला मुकामार लागल्याचं सांगतात. तर डॉक्टर अवनीला पूर्णपणे बेड रेस्ट करायला सांगतात. तेव्हा वैभवला टेन्शन येतं. तर अवनी बोलते, आपल्या सखीला काही झालं नाही ते महत्त्वाचं, आपण अजून एखाद्या दुसऱ्या डॉक्टरकडे दाखवून घ्यायचं का. तेव्हा वैभव सांगतो, ती अगदी टुणटुणीत आहे, तू स्वतःची काळजी घे. तेव्हा सूर्याही अवनीला व्यवस्थित काळजी घ्यायला सांगतो. तर ज्योती बोलते, तुम्ही कोणीही अवनीची काळजी करू नका असं म्हणून अवनीला ती मुद्दाम विचारते, तू बनवलेला शिरा अवनी तुला खायला आणून देऊ का. तेव्हा अवनी तिच्याकडे पाहतच राहते. तर सूर्या ज्योतीला सांगतो, आणून देऊ का नाही, तिला आणून दे. तेव्हा सूर्या आणि वैभव तेथून जातात. तर अवनी ज्योतीला प्रश्न करते, मी तुझ्यासमोरच पडले होते. तेव्हा ती सांगते, माझा पाय पुसणीवरून पाय घसरला होता. त्यावेळी ज्योतीचंच हे कारस्थान आहे अवनीच्या लक्षात येतं. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये अवनीच्या कमरेला असणाऱ्या घराच्या चाव्या ती हिसकावून घेते आणि या घराची काही दिवस जबाबदारी मीच घेणार असं म्हणून त्या चाव्या हवेत भिरकावते. तेव्हा अवनी चलाकीने ज्योतीचा हात बाजूला काढते. स्वतःच्या हातात त्या चाव्या झेलते. मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.